नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिशन गव्हर्नमेंट जॉब या यूट्यूब चॅनलवरती आपले खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज बघणार आहोत 2026ला झालेले पोलीस भरती पेपरमधील जीकेचे प्रश्न. आपला व्हिडिओचा आजचा हा 5वा भाग आहे आणि या आधीचे भाग बघण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की व्हिजिट करा. चला तर सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, HbA1c ही चाचणी खालीलपैकी कोणत्या आजारासाठी केली जाते? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, मधुमेह. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणती नदी वर्धा जिल्ह्यातून जात नाही? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, यशोदा. प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी देश आणि त्यांची गुप्तचर यंत्रणा यांची बरोबर जोडी कोणती? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, इस्रायल आणि मोसाद. कोणार्क सूर्यमंदिर कोणत्या राज्यात आहे? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, ओडिसा. प्रश्न क्रमांक 5, अतिशय सोपा प्रश्न आहे. जागतिक वसुंधरा दिन कधी साजरा केला जातो? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, 22 एप्रिल. खालीलपैकी कोणता मूलभूत अधिकार नाही? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, संपत्तीचा अधिकार. प्रश्न क्रमांक 7, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ कोणत्या साली घेतली? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 1945. खालीलपैकी कोणता व्याघ्र प्रकल्प वर्धा जिल्ह्यात आहे? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, बोर. पुढचा प्रश्न बघूया. सेंट्रल विस्टा पुनर्विकास प्रकल्प हे कोणत्या विषयाशी निगडीत आहे? त्याचं योग्य उत्तर आहे दिल्ली संसद भवन पुनर्विकास, ऑप्शन डी. खालीलपैकी शहराशी निगडीत चुकीचे टोपण नाव निवडा. त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, उदयपूर पिवळे शहर. भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून कोणते शहर ओळखले जाते? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, बेंगळुरू. अतिशय सोपा प्रश्न आहे. भारताचे सर्वात मोठे क्षेत्रफळ असलेले राज्य कोणते? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, राजस्थान. भारताचा राष्ट्रीय ध्वज कोणी तयार केला? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, पिंगली वैकय्या. बीबी का मकबरा हे औरंगजेबाच्या कोणत्या पुत्राने बांधायला सुरू केले? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, मोहम्मद आझम शाह. पुढचा देखील सोपा प्रश्न आहे. अजिंठा लेणी ही कोणत्या नदीवर स्थित आहे? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, वाघेरा. प्रश्न क्रमांक 16, पहिली गोलमेज परिषद कोठे झाली? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, लंडन. पुढचा प्रश्न बघूया. पश्चिम घाट हे नाव कोणत्या पर्वतरांगांना दिले आहे? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, सह्याद्री. हायड्रोपोनिक्स हे शास्त्र कोणत्या विषयाशी निगडीत आहे? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, शेती. ॲकोस्टिक्स हे कशाचे अभ्यास करणारे शास्त्र आहे? त्याचं योग्य उत्तर आहे ध्वनी लहरी, ऑप्शन सी. आहारातील ऊर्जांचे मुख्य स्रोत कोणते किंवा प्रमुख स्रोत कोणते? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, कार्बोहायड्रेट्स. बिहू उत्सव हा कोणत्या राज्याशी निगडीत आहे? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, आसाम. भारतातील सर्वात जास्त लांबीचा सागरावरील सेतू कोणता? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, अटल सेतू. मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा केला जातो? त्याचं योग्य उत्तर आहे 27 फेब्रुवारी, ऑप्शन बी. खालीलपैकी कोणती भाषा ही अभिजात भाषा आहे? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, उडिया. गीता रहस्य हे पुस्तक कोणी लिहिले आहे? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, लोकमान्य टिळक. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 25, हाडे ठिसूळ होण्यासाठी कोणत्या मूलद्रव्याचा अभाव कारणीभूत ठरतो? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, कॅल्शियम. बंदुकीतून गोळी सुटल्यावर बंदूक मागे सरकते हे खालीलपैकी कशामध्ये स्पष्ट केले आहे? त्याचं योग्य उत्तर आहे न्यूटनचा तिसरा नियम, ऑप्शन बी.
प्रश्न क्रमांक 26 डॅश हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून ओळखला जातो. त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 15 मार्च. भारतीय शेअर बाजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या सेबी या संस्थेचे पूर्ण रूप काय? त्याचं योग्य उत्तर आहे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, ऑप्शन बी. भारताच्या राष्ट्रपतींना राष्ट्रपती पदाची शपथ कोण देतात? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. प्रश्न क्रमांक 30 आणि शेवटचा प्रश्न. महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या एकूण किती जागा आहेत? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 288. अशा प्रकारे आपला आजचा भाग इथे संपलेला आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.